सांगली जिल्हा कोळी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासह प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी. सांगली जिल्हा कोळी महासंघातर्फे आज जिल्हा प्रशासनाला विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात स्मरणपत्र देण्यात आले. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या आदेशानुसार हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. या स्मरणपत्राद्वारे महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय शासन स्तरावर यापूर्वी झालेल्या विविध ठरावांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येत आहे. यावेळी माननीय आंबेगिरी मॅडम, मस्के सर, विकास सूर्यवंशी, डी.के. पाटील, पुनदी, राकेश कोळेकर, कुमार कोळी, संतोष कोळी, सावकार, अमर कोळी, संतोष कोळी, तासगाव, राजमाने काका, प्रकाश कोळी सर, बबन कोळी, लता कोळी, मस्के मॅडम, सांगली जिल्हा कोळी सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, जयसिंग कोळी, विशाल कोळी, ज्येष्ठ मार्गदर्शक अमोल नांदेकर, गजानन कोळी, कृष्णा कोळी, विनोद कोळी यांच्यासह मोठ्या संख्येनं कोळी समाज बांधव उपस्थित होते. कोळी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकारी आणि समाज बांधवांनी व्यक्त केली.